आपल्या दररोजच्या आहारामध्ये प्रोटीन्स किंवा प्रथिने घेतले पाहिजेत या संदर्भात मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतच असते। पण तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की एक्झॅक्टली आम्ही काय खाल्लं पाहिजे, स्पेशली जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल, शाकाहारी असाल, तर मग एक्झॅक्टली कुठले कुठले पदार्थ खाल्ले पाहिजेत जेणेकरून प्रोटीन तुम्हाला मिळेल। कारण प्रोटीन्स बद्दल बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की व्हेजिटेरियन किंवा शाकाहारी पदार्थांमध्ये प्रोटीन्स नसतं। अगदी एखाद दुसराच असा पदार्थ असतो जो त्यांना माहिती असतो, जसं की पनीर आहे किंवा स्प्राउट्स आहेत, असेच काही पदार्थ माहिती असतात। पण त्या व्यतिरिक्त बरेच जे फूड आयटम्स आहेत त्याबद्दल लोकांना माहिती नसतं। म्हणूनच जेव्हा आम्ही डाएट चेंज करायला सांगतो किंवा ॲडिशनल प्रोटीन घ्यायला सांगतो तेव्हा सर्वांकडनं हा प्रश्न येतो की आम्ही तर शाकाहारी आहोत, आम्हाला प्रोटीन्स वाढवणं म्हणजे एक्झॅक्टली काय खाल्लं पाहिजे, किंवा शाकाहारी आहारामध्ये तर प्रोटीन्स हे अवेलेबल नसतात। पण आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला खूप मदत होणार आहे, कारण मी या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे की कुठले कुठले असे पदार्थ आहेत आणि त्यामध्ये किती प्रोटीन्स अवेलेबल असतं। म्हणूनच हा व्हिडिओ जो आहे तो सर्वांसाठी, स्पेशली जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा। माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील, मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे। मी पीच डे क्लिनिक पुणेची फाउंडर आहे। सो बघा, प्रोटीन जे आहे ते दररोजच्या आहारामध्ये घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण प्रोटीन्स किंवा प्रथिने जे आहेत ते आपल्या शरीराचा बिल्डिंग ब्लॉक आहे। म्हणजे शरीराची बरीच कार्य जी आहेत ती प्रोटीन्सवर अवलंबून असतात। जसं की आपल्या शरीराचे जे मसल्स आहेत ते बिल्ड होण्यासाठी शरीरामध्ये नवीन नवीन सेल्स बनत असतात, तर त्यासाठी सुद्धा प्रोटीन्सची गरज असते। आपली इम्युनिटी जी आहे ती स्ट्रॉंग बनवण्यासाठी, कारण शरीरामध्ये जे अँटीबॉडीज बनतात आणि जे इन्फेक्शनला फाईट करत असतात, तर त्या अँटीबॉडीज बनण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रोटीन्सची गरज असते। त्यानंतर आपल्या स्किन आणि हेअरसाठी सुद्धा प्रोटीन अत्यंत महत्त्वाचं आहे। सो केराटिन नावाचं जे प्रोटीन आहे त्यानेच आपले हेअर बनत असतात। म्हणून जर तुम्हाला प्रोटीनची कमतरता असेल तर हेअर लॉस, हेअर थिनिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो। इवन स्किनमध्ये एजिंगचे साईन्स लवकर येतात, कारण बॉडीमध्ये काय प्रोटीनची कमतरता झाल्यामुळे नवीन नवीन सेल्स बनत नाही, सेल रिजनरेशनची जी प्रोसेस आहे ती व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे साइन्स ऑफ एजिंग, पिगमेंटेशन हे प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतात। त्यानंतर जे हॉर्मोन्स आपल्या शरीरामध्ये बनतात ते बनण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रोटीन्सची गरज असते। त्यानंतर डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत, म्हणजे पचनाचे जे काही एन्झाईम्स आहेत ते बनण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रोटीन्सची गरज असते। तर अशी बरीच कार्य आहेत प्रोटीन्सची, आणि जर तुम्हाला प्रोटीन्सची डेफिशियन्सी होते तर तुम्ही प्रोटीन्स व्यवस्थित घेत नाही तेव्हा तुम्हाला मेजर आजारही होऊ शकतात। सो ज्या ज्या अन्नपदार्थांमध्ये प्रोटीनचं प्रमाण अधिक असतं याबद्दल बऱ्याच जणांना असं वाटतं की फक्त नॉन व्हेजिटेरियन फूड्समध्येच प्रोटीन्स असतं आणि व्हेजिटेरियन किंवा जे शाकाहारी पदार्थ आहेत त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण एवढं नसतं। तर ते थोड्याफार प्रमाणात खरंही आहे की इझिली जे आपल्याला प्रोटीन मिळतं ते नॉन व्हेजिटेरियन फूड्समधूनच मिळतं, जसे अंडी, मासे, चिकन किंवा मटन आहे, ह्यामधनं प्रोटीन्स खूप इझिली मिळतं। पण अगेन की व्हेजिटेरियन सुद्धा खूप चांगले सोर्सेस आहेत जे तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता। सो वन बाय वन मी तुम्हाला सांगणार आहे की कुठले कुठले अन्नपदार्थ आहेत जे तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता आणि तुमचं ओव्हरऑल प्रोटीन इंटेक जे आहे ते वाढवू शकता। तर सर्वात पहिला आणि जो सर्वांना माहिती असलेला पदार्थ जो आहे तो म्हणजे पनीर। सो 100 ग्रॅम पनीरमध्ये जवळजवळ 15 ते 20 ग्रॅम प्रोटीन तुम्हाला मिळू शकतं। सो पनीर जे आहे तुम्ही डायरेक्टली खाऊ शकता, तुमच्या सॅलडमध्ये टाकू शकता, थोडंसं तेलामध्ये रोस्ट करून खाऊ शकता, किंवा इव्हन पनीरची भाजीही बनवून तुम्ही खाऊ शकता। त्यानंतर दुसरा जो सोर्स आहे तो म्हणजे मोरिंगा, म्हणजे शेवगा, त्याची पानं जी आहेत आणि ह्या पानाची जी पावडर बनते त्याला मोरिंगा म्हणतात। तर मोरिंगा हे खूपच चांगलं सोर्स आहे प्रोटीनचं। तुम्हाला 100 ग्रॅममध्ये जवळजवळ 25 ते 30 ग्रॅम प्रोटीन एवढं मिळू शकतं। आणि ही मोरिंगा पावडर आहे ती तुम्ही वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये घेऊ शकता, जसं दह्यामध्ये टाकून घेऊ शकता, पाण्यामध्ये टाकून घेऊ शकता, किंवा तुमचे स्मूदीज असतात त्याच्यामध्ये टाकून घेऊ शकता। तुम्ही कुठली भाजी बनवता त्यामध्ये ही मोरिंगाची पावडर ॲड करू शकता, वरणामध्ये ॲड करू शकता, किंवा तुम्ही पोळी किंवा भाकरी जे बनवता त्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता। तर असा डिफरंट फॉर्ममध्ये तुम्ही ही मोरिंगाची पावडर घेऊ शकता, कारण मोरिंगा हे ॲक्च्युली सुपर फूड आहे आणि खूपच चांगला सोर्स आहे प्रोटीनचा। त्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे चणे, स्पेशली जे भाजलेले चणे असतात, रोस्टेड चणे असतात, हे सुद्धा खूप चांगलं सोर्स आहे प्रोटीनचं। मला 100 ग्रॅममध्ये जवळजवळ 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन त्यातून मिळून जाईल। आणि जर तुम्ही ते भिजवून त्याला मोड आणले, म्हणजे स्प्राउटेड जर ते असतील, तर त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढून जातं। तुम्हाला जवळजवळ 22 ते 25 ग्रॅम प्रोटीन हे भिजवलेल्या चण्यातून, स्पेशली जे मोड आलेले चणे असतात त्यातून मिळून जाईल। त्यानंतर पुढचा जो प्रोटीनचा सोर्स आहे आणि जो खूप चांगला सोर्स आणि इझिली अवेलेबल आहे ते म्हणजे सोयाबीन, स्पेशली सोया चंक्स, त्यामध्ये पण खूपच चांगलं प्रोटीन आहे। 100 ग्रॅममध्ये तुम्हाला 25 ते 30 ग्रॅमपर्यंत प्रोटीन्स मिळू शकतात। सो सोया चंक्स आहेत जे तुम्ही बॉईल करून तुमच्या सॅलड्समध्ये ॲड करू शकता, किंवा त्याची भाजी बनवूनही तुम्ही खाऊ शकता। पुढचा सुद्धा एक खूप चांगला सोर्स आहे प्रोटीनचा, तो म्हणजे हुलगा, ज्याला कुळीथ असंही म्हणतात। आणि ह्या हुलग्यामध्ये सुद्धा स्पेशली जर तुम्ही ते भिजवून आणि मोड आणलं
तर त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढतं. तुम्हाला 100 ग्रॅममध्ये जवळजवळ 20 ते 22 ग्रॅम प्रोटीन मिळू शकतात. सो रेग्युलरली तुम्ही हे हुलगा किंवा कोळीत घेऊ शकता. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे स्प्राउट्स, म्हणजे काही कडधान्य आहेत जी आपण मोड आणून खातो, जसं की मूग आहे, मटकी आहे. तर 100 ग्रॅममध्ये तुम्हाला 8 ते 10 ग्रॅम प्रोटीन्स एवढं मिळू शकतं. त्यानंतर पुढचं आहे दही. तुम्ही 100 ग्रॅम दही किंवा 1 वाटी जे दही असतं त्यामध्ये जवळजवळ 8 ते 10 ग्रॅम प्रोटीन तुम्हाला मिळू शकतं. पुढचा सोर्स आहे नट्स आणि सीड्स. सो नट्स सीड्स सुद्धा खूप चांगला सोर्स आहे प्रोटीनचा. तर एक मुठीभर तुम्ही काही नट्स घेत असाल, स्पेशली बदाम किंवा अक्रोड आहेत किंवा पिस्ता आहे, काजू आहे, असे नट्स जे आहेत एक मुठीभर असं तुम्ही घेतले तर त्यातून 5 ते 8 ग्रॅम प्रोटीन तुम्हाला मिळू शकतं. त्यानंतर काही सीड्स आहेत जसे की फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स, पंपकिन सीड्स, अशा सीड्समधनं स्पेशली तुम्ही 2 ते 3 चमचे अशा सीड्स घेतल्या तर त्यातून सुद्धा तुम्हाला 3 ते 8 ग्रॅम प्रोटीन मिळू शकतं. तर असे कितीतरी प्रोटीनचे सोर्सेस आहेत जे तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता आणि तुमची डेली रिक्वायरमेंट ऑफ प्रोटीन, म्हणजे जेवढं पण डेली रिक्वायर्ड प्रोटीन असतं ते तुम्हाला ह्या फूड्समधनं मिळेल. सो आता तुम्ही कंप्लेंट्स करणं बंद करा की आम्हाला जे काही अन्नपदार्थ आहेत ते माहिती नाही आहेत किंवा शाकाहारी अन्नपदार्थांमध्ये प्रोटीन्स अवेलेबल नसतं, असं आता बोलू नका. तुम्ही तुमच्या आहारामध्ये ओव्हरऑल प्रोटीन इंटेक वाढवण्यासाठी ह्या गोष्टी रेग्युलरली नक्की खा. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससोबत नक्की शेअर करा, स्पेशली जे व्हेजिटेरियन आहेत आणि ज्यांना जाणून घ्यायचं आहे कुठले कुठले प्रोटीनचे सोर्सेस आहेत. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.